सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर देशभरामध्ये लोक अदालतीचं आयोजन करणं सुरू झालं आणि या लोक अदालतीच्या माध्यमातून जे पीडित नागरिक आहेत त्यांना आता न्याय मिळू लागलेला आहे। महाराष्ट्रामध्ये क्षेत्रफळानं अतिशय लहान असलेल्या हिंगोली जिल्ह्यामध्ये लोक अदालतीला मोठा या ठिकाणी प्रतिसाद मिळत आहे आणि आपण जर पाहिलं तर आज या ठिकाणी लोक अदालतीचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि 365 दिवसाच्या आत म्हणजे वर्षभराच्या आत या संपूर्ण पीडित कुटुंबाला न्याय मिळत आहे। मी सध्या हिंगोलीच्या न्यायालयामध्ये आहे आणि हे न्यायाधीशांचा न्यायदान कक्ष आहे आणि आपण जर पाहिलं तर आत्ता थोड्या वेळापूर्वी लोक अदालत पार पडली आणि तिथे या सर्व पीडितांना न्याय मिळालेला आहे। ताई, काय घटना घडली होती? ॲक्सिडेंट झाला होता, त्यामुळे माझ्या हस्बंड जागीच गेले होते, त्यामुळे मला बरेच मदत झाली, त्यामुळे मी आभारी आहे। किती दिवस झाले अपघात होऊन त्याला? एक वर्ष होईल। 1 वर्षाच्या आतमध्ये न्याय मिळाला का? हो, 1 वर्षाच्या आत। आज मदत मिळालेली आहे। गेलेला माणूस परत येत नाही, मात्र आर्थिक मदत मिळाल्यामुळं काय आठवणी आहेत? आठवणी खूप काही आहे, सांगू शकत नाही शब्दात, पण ही मदत केली तीच माझ्या मुलासाठी, माझ्या परिवारासाठी तीच खूप। या दुःखद घटनेमधनं कुठेतरी सावरण्यासाठी लोक अदालतीच्या माध्यमातून न्याय मिळालेला आहे। आजी, लेख तर येत नाही पण आता न्याय मिळाला, हे सर्व आनंद अश्रू आहेत। खरं तर अतिशय म्हणजे या सगळ्या भावनिक प्रतिक्रिया आहेत। मी हिंगोलीचे जे विधिज्ञ आहेत त्यांच्याकडे जातोय। सर, प्रश्न असा आहे की नागरिकांनी घटना घडल्याच्या नंतर लोक अदालतीतून न्याय मिळण्यासाठी प्रयत्न कुठून करावा सुरुवात? सर्वप्रथम नागरिकांनी ज्यावेळेस अपघात होतो, अपघात झाल्यानंतर प्रायमरी आपल्या कोण्या वाहनानं आपल्याला धडक दिली तिथपासून ते डॉक्युमेंट आणि आपण प्रथम कोण्या हॉस्पिटलमध्ये गेलो त्या हॉस्पिटलचे MLC, डिस्चार्ज कार्ड हे सगळे डॉक्युमेंट्स घ्यायला पाहिजेत। वेळेत फिर्याद जर दिली, कोणत्याही प्रकारचा डिले नसला तर हे ताबडतोब मॅटर 1 महिन्यात 2 महिन्यात मॅटर निकाली लागू शकतात, पण फिर्याद द्यायला नागरिकांनी उशीर करायला पाहिजे नाही। देशात आणि महाराष्ट्रामध्ये तुलनेनं आपला क्षेत्रफळानं जिल्हा लहान आहे। अशा जिल्ह्यामध्ये 200, 250, 300 मॅटर निकाली निघत आहेत। हे लोक अदालतीचं किती मोठं यश आहे? सर्वप्रथम हे आपले सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली व उच्च न्यायालय मुंबई यांच्या संकल्पनेतून हे लोक अदालतीचं पूर्ण भारतामध्ये चालू झालेलं आहे आणि ह्या लोक अदालतीमुळे आता मी तुम्हाला सांगितलं की 1 महिन्यात मी 14 लोकांना आज म्हणजे 11 तारखेला 11 नोव्हेंबरला मॅटर दाखल झाले आणि 13 डिसेंबरला आज ते निकालीसुद्धा लागले। हे 1 महिन्यात झाले, हे जलद गतीनं लोकांना न्याय मिळालेला आहे। हा केवळ फक्त लोक अदालतीमुळे शक्य आहे, नाहीतर एवढं पेंडन्सी विद्यमान न्यायालयात आहे। सिव्हिल मॅटर 10-10 वर्ष चालतात, क्रिमिनल मॅटर अंडर ट्रायल आहे, ते जर वाट बघत बसले तर हे होत नाही, लवकर लोकांना न्याय मिळणार नाही। आणि ह्याच्यामध्ये पक्षकाराचं कुठलंही नुकसान होत नाही, कारण कंपनी फक्त त्यांचं व्याज तेवढं हे करते थांबवते, बाकी जे क्वांटम आहे क्वांटममध्ये कोणतीच कंपनी पक्षकाराला कमी पैसे देत नाही। 1 दशकांपेक्षा अधिकचा कालावधी लागतो, मात्र वर्षभराच्या आतमध्ये मॅटर निघालेत। आपल्याकडं व्यवस्थापक आहेत इन्शुरन्स कंपन्यांच्या। मॅडम, हे सगळं जे तडजोड आहे ती एकत्र बसवताना कोणता संघर्ष करावा लागतो आणि ह्या सगळ्या प्रयत्नानंतर हे यश मिळते, काय सांगता येईल? हॅलो, मी ओरिएंटल इन्शुरन्समध्ये विभागीय प्रबंधक म्हणून रमा गर्डे अमरावतीहून इथे आलेली आहे। ॲक्च्युली हे जे केसेस आहेत लोक अदालतमुळे आमचं जे त्यांनी सांगितलं इंटरेस्ट सोडतो, पण आम्ही जर तुम्हाला आज वेळेवर जी मदत केली ती तुम्ही यथायोग्य ठिकाणी निवेश केला तर तुम्हाला त्याच्यामधूनही मदतही मिळते आणि तुमची जी काही थकलेले कामं असतात ते पण होऊ शकतात। तडजोड अशी करावी लागते आम्हाला की सगळे डॉक्युमेंट जर व्यवस्थित पुढच्या ॲडव्होकेटने आम्हाला जर दिले ते आम्ही ते व्यवस्थित असले तर लगेचच आम्हाला कॉम्प्रोमाइज करण्यामध्ये आनंद वाटतो, कारण की समोरच्या व्यक्तीला तत्काळ मदत मिळते आणि कोर्टामध्ये जे काही केस चालवणार आहोत जो वेळ जाणार आहे, कारण प्रत्येक ठिकाणी टार्गेट असतो। कोर्टाला पण न्याय व्यवस्थेला पण खूप सारे केसेस असतात, त्यांना पण एक टार्गेट असतो सेटल करायचा आणि आम्हाला पण असतो, त्याच्यामुळे आम्हाला ही मदत मिळते की एक तर केस सेटलमेंट होते आणि आमचा रेशो पण वाढतो सेटलमेंट रेशोचा आणि लोकांना पण जी आवश्यक मदत आहे ती वेळेवर मिळते। हिंगोली न्यायालयाचे जे जिल्हा न्यायाधीश आहेत तुफान सिंग अलग सर यांनी अतिशय कमी दिवसामध्ये ह्या नोटीस काढल्या। किती दिवसामधली ही प्रक्रिया आहे आणि ही प्रक्रिया फास्ट कशी चालते? आपला जेव्हा न्यायिक जिल्हा झाला आणि पहिले पिढीचे प्रथम जिल्हा न्यायाधीश जे आलेले आहेत अकाली साहेब आलेले आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली देशमुख साहेब असो, माने साहेब असो, रोटे साहेब असो यांनी जे मोटर अपघाताचे दावे दाखल झाल्याबरोबर नोटिसा काढत आहेत आणि त्याच्यामुळेच ही जो लोक न्यायालयात सेटलमेंटचा जो रेशो आहे
त्यांच्यामुळेच वाढलेला आहे. याच्यामध्ये मी म्हणालो ना, ह्या आपल्या आपले जिल्हा प्रमुख न्यायाधीश यांचा अकाली साहेब यांचा खरोखरच सिंहाचा वाटा आहे आणि त्यांच्या टीमचा बी सिंहाचा वाटा आहे. त्याच्यामुळेच इथल्या फास्ट जलद गतीने लोकांना न्याय मिळत आहे. त्यांच्यामुळेच मी 130 प्रकरणं ह्या लोकन्यायालयामध्ये काढू शकलो आहे. मागच्या लोकन्यायालयातसुद्धा मी 118 प्रकरणं काढली. याच्या अगोदर मला एवढी स्पीड कधीच घेता आली नाही, कारण 3-3 वर्ष 4-4 वर्ष मॅटरमध्ये नोटिसासुद्धा निघाल्या नव्हत्या. आणि हे कंपनीला जोपर्यंत नोटीस यांना पोहोचत नाही, तामील होत नाही, तोपर्यंत कंपनी कोणतीच पुढं होऊन लोक अदालतीमध्ये मॅटर निघणार नाही. कारण ह्यांचे बी प्रायव्हेट एजन्सी असती, इन्व्हेस्टिगेटर ऑफिसर असतात, यांना पूर्ण इन्व्हेस्टिगेशन झाल्याशिवाय ह्यांनी काही म्हणजे मॅटर निघणार नाही समजा. त्याच्यासाठी अकाली साहेबांनी खरोखरच ह्या लोक अदालतीला म्हणजे एक प्रकारचं बळ दिलेलं आहे. जी लोक अदालत या ठिकाणी आयोजन करण्यात येतं, तिथं इन्शुरन्स कंपन्यांचे व्यवस्थापक, या ठिकाणचे विधिज्ञ आणि जिल्ह्याचे प्रमुख न्यायाधीश यांचा यामध्ये मोलाचा वाटा असतो. शेवटचा प्रश्न घेऊन जाणार आहे. माय, या सगळ्या याच्यामुळं एक नवसंजीवनी मिळाली का? संजीवनी मिळाली का? म्हणजे दुःखामधून कुठेतरी सावरल्यासारखं वाटतं का? किती वर्ष झाले लेकाला? दीड वर्ष झाले की 1 वर्ष. कुठंतरी या सगळ्या आर्थिक आधारामुळं संजीवनी मिळाल्यासारखी वाटते का? हो वाटते. जे कुटुंबातलं सर्वस्व गेलं, पण आता आर्थिक थोडाफार भार सहन मदत मिळाली, त्यामुळे खूप अभिनंदन सर्वांचे, मॅडमचे आणि सरांचे खूप खूप आभार. त्यांच्यामुळे माझ्या परिवाराला खूप मोठी मदत मिळाली. अपघात काय कुठं झालता? वसमतला झालेला आहे, जवरा खांदामध्ये. आता कुटुंबातला एखादा व्यक्ती गेल्यावर किती दुःख होते, तर आता नागरिक रस्त्यावरती वाहने जोरात पळवत आहेत, त्यांना तुम्ही काय आवाहन कराल? मी एकच सांगू इच्छिते की चालताना थोडंसं सावधगिरी बाळगावी, कारण दुसऱ्यांचा पण संसार उद्ध्वस्त होतो. व्यवस्थित पिऊन असं प्रवास करू नये, काही नाही, दुसऱ्यांचा पण विचार करून आपण गाडी चालवावी. रस्ते सुरक्षेच्या अनुषंगानं या पीडित कुटुंबानं अत्यंत महत्त्वाचं असं आवाहन केलेलं आहे. मात्र आपण जर पाहिलं तर देशामध्ये सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर ज्या लोक अदालती सुरू झालेल्या आहेत, त्या लोक अदालतीमध्ये अनेक पीडित कुटुंबांना आता यामुळं नवसंजीवनी मिळाल्याचं पाहायला मिळत आहे. संदीप नागरे, साम TV न्यूज, हिंगोली. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.